रेशन कार्ड धारकासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर येत्या 26 जानेवारी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये थेट 2000 रुपये जमा होणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मोठ्या योजनेची घोषणा केली असून याचा लाभ महाराष्ट्रातील लाखो कुटुंबियांना मिळणार आहे। हा पैसा नेमका कशासाठी मिळणार आहे, कोणाला मिळणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यासाठी तुम्हाला कोणतं महत्त्वाचं काम करावे लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुमची एक छोटीशी चूक तुमचं नुकसान देखील करू शकते। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी काल पार पडलेल्या बैठकीमध्ये मोठी घोषणा देखील केलेली असून पिवळा आणि केसरी रेशन कार्ड धारकासाठी ही सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे आणि ही या ठिकाणी योजना देखील चालू करण्यात असल्याचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे। आणि या योजनेअंतर्गत 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। परंतु हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होत असताना तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असणं अतिशय बंधनकारक आहे। जर तुमच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल तर हा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही। आणि नागरिकांनी गेल्या काही दिवसापासून महागाई देखील गगनाला भेटल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आणि केंद्र सरकारने आगामी प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून रेशन कार्ड धारकासाठी विशेष असं आर्थिक मदतीचा जो हात आहे तो हात या ठिकाणी पुढे केलेला आहे। अन्नदाता सुखी भव या योजनेअंतर्गत सरकारनं स्पष्ट केले आहे की ज्या कुटुंबाचं उत्पन्न मर्यादित आहे आणि जे पिवळे किंवा केसरी रेशन कार्डच्या माध्यमातून धान्य घेतात त्यांना आता रोख रक्कम दिली जाणार नाही। नागरिकांनी जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर लक्षपूर्वक बघायचं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलेल्या घोषणेमध्ये कोणते नागरिक पात्र ठरणार आहेत आणि ही रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतं महत्त्वाचं काम करावं लागणार आहे। तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जर तुमचं उत्पन्न सरकारने नमूद केलेल्या अटीमध्ये बसत असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर आपण पाहणारच आहोत की मोदी साहेबांनी किती उत्पन्न सांगितले, कोणत्या अटी या ठिकाणी लावण्यात आलेत आणि 2000 रुपये मिळवण्यासाठी तुम्हाला कोणतं छोटंसं काम करावं लागणार आहे हे नागरिकांना अत्यंत सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करायला विसरू नका आणि याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला फक्त 2 मिनिटच काम करावं लागणार आहे। जर तुम्हाला 2000 रुपये हवे असतील तर लक्षपूर्वक पहा, नरेंद्र मोदी साहेबांनी कोणती घोषणा केलेली आहे। नागरिकांना यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड वापरतात ते कमी उत्पन्न असलेल्या नागरिकच वापरतात, परंतु ज्याचं उत्पन्न असतं त्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असतं। परंतु पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड धारकांची देखील एक वर्गवारी या ठिकाणी सरकार करणार आहे। यामध्ये सामान्य नागरिक, गोरगरीब नागरिक अशा 2 विभागाने या ठिकाणी सरकार करणार आहे। जे नागरिक सरकारनं लावलेल्या अटीमध्ये बसत असतील त्यांचं यादीमध्ये नाव समाविष्ट करण्यात येईल। त्यानंतर त्यांचं नागरिकांना 2000 रुपयाची रक्कम या ठिकाणी मिळवता येणार आहे। त्यामुळे सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या पात्रता आणि अटी लावण्यात आल्यात आणि त्यानंतरच या योजनेचा लाभ कसा घ्यायचा हे देखील आपण पाहणार आहोत। सरकारने ही योजना राबवली ती अन्नदाता सुखी भव अशा नावाने या ठिकाणी राबवण्यात आलेलं आहे। त्यामुळे तुम्हाला पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड वरती दर महिन्याला गहू तांदूळ तर दिलंच जातं, अगदी त्याचप्रमाणे अन्नदाता सुखी भव या योजनेअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये दर महिन्याला 2000 रुपये जमा केले जाणार आहेत। 2000 रुपयाची रक्कम तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होत असताना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून ही रक्कम जमा केली जाणार आहे। म्हणजे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जसे सरकारी योजनेचे पैसे जमा होतात अगदी त्याचप्रमाणे हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे नागरिकांनी तुम्ही जर या योजनेचा लाभ घेणार असाल तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डची लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही या अगोदर देखील पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड तुम्ही भरून गहू आणि तांदूळ याचा लाभ घेत असाल तर तुमचं रेशन कार्ड तुमच्या बँकेच्या आधार कार्डशी लिंक असेलच, परंतु जे काही तुमचे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत तुम्हाला रेशन कार्ड दुकानामध्ये मिळणार नाहीत, तर ते पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। मग हे पैसे डायरेक्ट तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होत असताना तुमचं बँक खातं हे तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण जेव्हा 2000 रुपये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत तेव्हा तुमच्या मोबाईलवरती अन्नदाता सुखी भव या योजनेअंतर्गत पैसे जमा होणार असल्याचा SMS देखील येणार आहे। त्यामुळे नागरिकांना जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा तुमचं बँक खातं लिंक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे। तुम्ही जर नमो शेतकरी योजनेचा किंवा PM किसान योजनेचा किंवा लाडकी बहीण योजनेचा जर लाभ घेत असाल तर तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होण्याआधी
काही तांत्रिक अडचण देखील निर्माण होणार नाही। त्यामुळे नागरिकांनो, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही लक्षपूर्वक बघायचं आहे कोणते नागरिक यासाठी पात्र ठरणार आहेत। हे पैसे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं कोणतं काम करावं लागणार आहे? अन्नदाता सुखी भव या योजनेसाठी तुम्हाला महत्त्वाचा लाभ घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट की तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असायला हवं। कारण सर्वात पहिल्यांदा जेव्हा तुम्ही मोदी साहेबांनी घोषणा केली तेव्हा तुम्ही पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड धारकांनाच ही योजना चालू करत असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे पांढरे रेशन कार्ड असेल ते नागरिक यासाठी अपात्र ठरणार आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे जे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे ते तुमच्यासाठी आधार कार्डची लिंक असणं अत्यंत अनिवार्य आहे। त्याचबरोबर तुमचे जे काही रेशन कार्ड आहे ते तुमच्या बँकेच्या खात्याशी लिंक असायला हवं। लाडकी बहीण योजनेचा हप्ता असू दे किंवा नमो शेतकरी योजनेचा हप्ता असू दे, तो जसा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होतो, अगदी त्याच प्रकारे हे पैसे देखील आता डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। जर तुम्हाला 2000 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा मोदी साहेबांनी सांगितलंय की आता ही जी काही योजना आहे आम्ही चालू करत असताना ती फक्त गोरगरीब जनतेसाठी चालू करत आहोत। आंतरराष्ट्रीय स्तरावर चालू असलेल्या अनेक घटनांमुळे अनेक गोष्टीचे दर या ठिकाणी भयानक वाढलेले आहेत। जर पाहायला गेलं तर पेट्रोल असेल, डिझेल असेल, ते बघायला गेलं तर याच्यामध्ये भयानक वाढ होणार आहे। त्यानंतर सोने खरेदी करणं देखील पूर्ण अशक्य झालंय। अशी महागाई होत असताना जसं काही दैनिक गरजा आहेत तर त्या भागवण्यासाठी नागरिकांसाठी पैसे असावेत, यासाठी आम्ही योजना चालू करत आहोत। अन्नधान्य तर नागरिकांना रेशन कार्डवरती दिलं जातं, पिवळं आणि केसरी रेशन कार्ड धारकांना गहू दिला जातं, तांदूळ दिलं जातं, परंतु रोख रक्कम नागरिकांच्या खिशामध्ये असावी यासाठी गोरगरीब जनतेसाठी अन्नदाता सुखी भव ही योजना आम्ही चालू करत आहोत। परंतु यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की ही 26 जानेवारीला हे पैसे मिळण्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं कोणतं काम करावं लागणार आहे हे जाणून घ्या। जर तुम्ही 26 जानेवारीच्या अगोदर हे 2 मिनिटाचं काम तुम्ही नाही केलं तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळण्यासाठी तुम्ही वंचित देखील राहू शकता। त्यामुळे लक्षपूर्वक बघा की या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणतं काम करावं लागणार आहे, यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा भरावा लागणार आहे, ऑनलाईन भरावं लागणार आहे की ऑफलाईन भरावं लागणार आहे हे देखील तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात पहिल्यांदा नागरिकांनो, तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र आहे का हे देखील चेक करा। म्हणजेच तुम्हाला जर 2000 रुपयाचा लाभ कसा घ्यायचा असेल तर तुमच्याकडे खालील कागदपत्र असणं महत्त्वाचे आहेत। यामध्ये सर्वात महत्त्वाची अशी 5 कागदपत्र आहेत जे म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे पिवळं आणि केसरी रेशन कार्ड हे मूळ कागदपत्र असणार आहे। त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचं आधार कार्ड, जर तुमच्या कुटुंबामध्ये 4 व्यक्ती राहत असतील तर 4ही व्यक्तींचं तुम्हाला आधार कार्ड लागेल। या योजनेचा लाभ तुम्हाला घेता येणार आहे। मग त्याचबरोबर तुमच्या बँकेचं पासबुक, म्हणजे तुम्ही कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा होईल असं तुम्हाला वाटत असेल, तुमचं खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल, महाराष्ट्र बँकेमध्ये असेल, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये असेल, नंतर पाहिलं पंजाब नॅशनल बँकेमध्ये असेल, HDFC असेल, ICICI बँकेमध्ये, कोणत्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्या बँक खात्याचं पासबुक, त्याचबरोबर तुमचा चालू नंबर म्हणजे तुमचा मोबाईल नंबर, या ठिकाणी पैसे जमा झाल्याचा SMS येणार आहे तो मोबाईल नंबर, आणि सर्वात शेवटचं म्हणजे तुमच्या उत्पन्नाचा दाखला, म्हणजे तुमचं उत्पन्न किती आहे हे देखील आता सरकार तपासलं जाणार आहे। त्यामुळं उत्पन्नाचा दाखला मागवला जाणार आहे अशी माहिती देखील आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे। कारण जे काही पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहे त्या रेशन कार्डवरती अन्नदाता सुखी भव या योजनेचा लाभ घेणार आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची अट या ठिकाणी सरकारने लावली आहे, ते म्हणजे तुमचं वार्षिक उत्पन्न पाहायला गेलं तर 2.5 लाखाच्या वरती असावं, म्हणजे 2.5 लाखाच्या खालती असावं। अशाच नागरिकाच्या बँकेच्या खात्यामध्ये 2000ची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। नागरिकांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। कारण जर तुमच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर तुम्हाला 2000 रुपयाचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे। परंतु तुमचं उत्पन्न जर या रकमेपेक्षा कमी असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2000 रुपयाची रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यामुळं नागरिकांनो, जर तुमचं उत्पन्न या रकमेपेक्षा कमी असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणतं काम करायचं आहे हे देखील जाणून घ्या। त्यामुळे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे EKYC, ज्या रेशन कार्ड दुकानामध्ये तुम्हाला रेशन कार्ड मिळत असेल तिथं तुम्हाला बायोमेट्रिक प्रोसेस या ठिकाणी कंप्लीट केली असेल, म्हणजे तुमचं रेशन कार्ड तुमचं आधार कार्डशी लिंक केलं असेल तरच तुम्हाला रेशन दुकानामध्ये जी काही प्रोसेस केली असेल तर आता पैसे तुम्हाला घेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे। आता सर्व नागरिकांना 26 जानेवारीला बँक खात्यामध्ये हे पैसे येण्यामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही। म्हणजे आता हे रेशन कार्डवरती पैसे मिळत असताना तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असेल तर तुम्हाला या ठिकाणी कोणतीही अडचण होणार नाही आणि तांत्रिक अडचण देखील निर्माण होणार नाही। कारण तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या रेशन कार्डमध्ये तुम्ही EKYC प्रोसेस कंप्लीट केली असेल तर तुम्हाला ती प्रोसेस कंप्लीट करून घ्या।
कारण या योजनेचा लाभ मिळण्यासाठी सरकारने आता तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणं अतिशय महत्त्वाचं सांगितलेलं आहे. जर तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी लिंक असला पाहिजे, तर तुम्ही आतापर्यंत रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन व्यवस्थितपणे गहू तांदूळ घेत असाल तर तुमचं रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक असणारच आहे. त्यामुळे तुम्हाला या योजनेचा लाभ नक्कीच मिळू शकतो. तुमच्या खात्यामध्ये पाहायला गेलं तर ही रक्कम जमा होऊ शकते आणि प्रजासत्ताक दिनाचा औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नागरिकाच्या बँक खात्यामध्ये हे पैसे सोडणार असल्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे प्रजासत्ताक दिनानिमित्त जमा होऊ शकतात. परंतु नागरिकांनो, हे पैसे जमा झाल्यानंतर काही वेळेस सरकारकडून तुमची कागदपत्र देखील तपासली जाऊ शकतात. म्हणजेच समितीकडून कागदपत्राची पडताळणी देखील होऊ शकते. त्यामुळे ती 5 कागदपत्र तुम्ही तयार करून ठेवा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे ठरवलं जाणार आहे. त्यामुळे आता नागरिकांना पिवळं केसरी रेशन कार्ड धारकासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी मोदी साहेबांनी दिलेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी नागरिकाच्या बँक खात्यामध्ये 2000 रुपयाची रक्कम सोडणार असल्याचा निर्णय देखील घेतलेला आहे. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व पिवळं केसरी शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जे आपलं संभाजी आरोग्य युट्यूब चॅनल आहे त्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.